जाचक नियमांना कंटाळले विक्रेते. परभणी जिल्ह्यात कृषी निविष्ठा दुकाने सोमवारपासून बेमुदत बंद. परभणी प्रतिनिधी रमेश मुलगे. कृषी विभागाच्या जाचक अटी आणि नियमांच्या विरोधात परभणी शहर आणि सर्व जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तीव्र भूमिका घेतली असून येत्या सोमवारी दिनांक 27 एप्रिलपासून बेमुदत बंद आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. यावेळी कृषी विभागाला याबाबतचे निवेदन दिनांक 24 एप्रिल रोजी तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आलं आहे. या आंदोलनात तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन परभणी जिल्हा सीड्स अँड फर्टिलायझर पेस्टिसाइड असोसिएशनच्या वतीनं करण्यात आले. महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राबवण्यात येणार असून कृषी विभागाच्या धोरणांमुळे विक्रेत्यांवर वाढत चाललेला आर्थिक आणि प्रशासकीय ताण हे यामागचे मुख्य कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. रासायनिक खतांच्या पुरवठ्यात कंपन्यांकडून केले जाणारे लिंकिंग त्वरित बंद करावे. शेजारच्या राज्यातून येणाऱ्या अप्रमाणित HTBT कापूस बियाण्यांच्या विक्रीवर कठोर बंदी आणावी. आगामी खरीप हंगामात खतं आणि बियाणे वितरणाच्या धोरणात पारदर्शकता आणावी. कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर लादण्यात येणाऱ्या जाचक अटी आणि नियम रद्द करावेत. विक्रेत्यांची आर्थिक कुचंबना विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपन्यांकडून पुरवठा करताना बंधनकारक अटीत लादल्या जात असल्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले. त्यातच अप्रमाणित बियाण्यांचा वाढता बाजार आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे प्रामाणिक विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांवर प्रामाणिक परिणाम होणार. या बेमुदत बंदमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत आणि बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने तातडीनं लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त होते आहे. कृषी क्षेत्रातील वाढत्या अडचणी आणि प्रशासनाच्या धोरणांविरोधात पाथरीतील हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून येत्या काही दिवसात यावर काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.